हॅलो नमस्कार. ऑल एक्झाम कट्टा या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये यापूर्वी आपण 15 जून 2025ला जो सेट परीक्षा पेपर 1 जो झालेला आहे त्यामधील ए सेटचं आपण विश्लेषण करत आहोत, बरोबर आहे. तर त्यातला आपण पहिला अध्यापन विषयक अभियोग्यता त्याचं विश्लेषण केलेलं आहे. नंतरनं संशोधन विषयक अभियोग्यता त्याचं विश्लेषण पाहिलं. जो चौथा घटक आहे संज्ञापन किंवा आपण त्याला कम्युनिकेशन म्हणतो, तर त्या घटकावर विचारलेल्या प्रश्नांचं आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर विश्लेषण पाहणार आहोत. तर बघा, त्यामधला पहिला प्रश्न आणि त्यातला 16वा प्रश्न. संज्ञापन म्हणजे संप्रेषकाकडून दुसऱ्या एखाद्या संदेशाचे झालेले प्रभावी किंवा यशस्वी संप्रेषण ही अशी व्याख्या केली तर अशा संज्ञापनाच्या प्रभावीपणाचे किंवा यशस्वीतेचे प्रमाण ठरवण्यासाठी खालीलपैकी कोणता निकष अत्यंत मूलभूत ठरतो? पहिला पर्याय आहे संज्ञापनासाठी वापरलेल्या माध्यमातील अंगभूत व्यत्ययांचे प्रमाण. दुसरा, संज्ञापनाच्या आशयाचा रचनाबंध. तिसरा पर्याय संज्ञापनाच्या संदेशातील सुलभता. आणि संज्ञापनामागील प्रेषकाचा हेतू आणि अभिप्रेत अर्थ. योग्य उत्तर काय आहे? तुमच्या प्रतिक्रिया चॅटबॉक्समध्ये तुम्ही देऊ शकता, जेणेकरून तुम्ही स्वतः त्या प्रश्नाच्या पर्यायावर कसा विचार करतो हे तुम्हाला समजण्यासाठी. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे डी पर्याय, संज्ञापनामागील प्रेषकाचा हेतू आणि अभिप्रेत. बघा स्पष्टीकरण. प्रेषक जेव्हा एखादा संदेश पाठवतो तेव्हा त्यामागचा उद्देश आणि विशिष्ट अर्थ मीनिंग हे महत्त्वाचं असतं. जर प्राप्तकर्ता तो हेतू अचूक समजू शकला तर संज्ञापन यशस्वी मानलं जातं. त्यामुळं प्रेषकाचा हेतू आणि अभिप्रेत अर्थ हा संज्ञापनाच्या यशस्वीतेसाठी सर्वात मूलभूत निकष आहे असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे डी पर्याय योग्य आहे. पुढचा 14वा प्रश्न म्हणजेच संवाद किंवा आपण कम्युनिकेशन मधला या घटकावरचा दुसरा प्रश्न. काय प्रश्न आहे बघा. प्रसंग 1, शिक्षक 10 विद्यार्थ्यांच्या वर्गापुढे व्याख्यान देत आहेत. प्रसंग दुसरा, एक शिक्षक 100 विद्यार्थ्यांच्या वर्गापुढे व्याख्यान देत आहेत. प्रभाव पडताळणारे इतर सारे घटक दोन्ही प्रसंगामध्ये सारखेच आहेत असे गृहीत धरले तर संज्ञापनाच्या दृष्टिकोनातून खालीलपैकी कोणते विधान सर्वात संभाव्य आहे? ऍप्लिकेशनवरचा प्रश्न आहे. बघा, विद्यार्थ्यांची शिक्षकासोबत होणारी आंतर प्रक्रिया प्रसंग 1 पेक्षा प्रसंग 2 मध्ये जास्त असेल. दुसरा पर्याय, विद्यार्थ्यांची शिक्षकासोबत होणारी आंतरक्रिया प्रसंग 2 पेक्षा 1 मध्ये जास्त असेल. आणि सी, विद्यार्थ्यांची शिक्षकासोबत होणारी आंतरक्रिया दोन्ही प्रसंगामध्ये सारखीच असेल. विद्यार्थ्यांची शिक्षकासोबतची आंतरक्रिया ही अप्रभावित राहते. तर योग्य उत्तर काय असणार आहे? बी पर्याय. अतिशय सोपा प्रश्न विचारला होता. ज्या अर्थी विद्यार्थी कमी असतील तर संवाद त्या दोघांमध्ये जास्तच होणार आहे, बरोबर आहे. त्यामुळे बी पर्याय योग्य आहे. लहान गटात 10 विद्यार्थी, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील आंतरक्रिया अधिक संगहन असते. शिक्षकांना प्रत्येक विद्यार्थ्याशी वैयक्तिक संवाद साधता येतो. मोठ्या गटात 100 विद्यार्थी संवादामध्ये अडथळे निर्माण होतात. यामुळे प्रभावी संवाद आणि प्रतिसादाची शक्यता लहान गटात अधिक असते. पुढचा प्रश्न आहे 18वा, म्हणजे तिसरा प्रश्न संवाद या घटकावरचा. कोणत्या निकषाच्या आधारे संज्ञापन, 2 व्यक्तीमधील संज्ञापन, गट संज्ञापन, जनसंज्ञापन असे प्रकार पडतात? याच्यासाठी या प्रकारासाठी कोणता निकष वापरला जातो? संज्ञापनाचा प्रभावीपणा, संज्ञापनाचे माध्यम, संज्ञापनात सहभागी व्यक्ती आणि ड पर्याय, संज्ञापनातील संदेशाचे स्वरूप. काय योग्य उत्तर आहे मग? तर संज्ञापनामध्ये
सहभागी व्यक्ती सी पर्याय योग्य आहे. म्हणजेच यामध्ये बघा, पहिल्या याच्यामध्ये आपण बघू शकता स्वसंज्ञापन म्हणजे स्वतःबरोबर साधलेलं संज्ञापन, दोन व्यक्तीमधील संज्ञापन आणि गट संज्ञापन म्हणजे अनेक व्यक्तीमधील म्हणजे 4-5 जणांचा गट करून, आणि जन संज्ञापन म्हणजे भाषा सभा. या ठिकाणी दिलेलं बघा, स्वतःशी संवाद म्हणजे स्वसंज्ञापन, द्वितीय संज्ञापन म्हणजे दोन व्यक्तीमधील संज्ञापन, गट म्हणजे 10-15-20 लोकांचा गट संज्ञापन, आणि जन संज्ञापन म्हणजे मोठा समुदाय जसं की सभा. यासाठी सहभागी व्यक्ती हाच निकष वापरलेला आहे. त्यामुळे सी पर्याय बरोबर आहे. त्यानंतरचा याच घटकावरचा चौथा प्रश्न, भारतीय दूरचित्रवाणी इतिहासाच्या संदर्भात खालीलपैकी कोणती गोष्ट 1980च्या दशकात घडली नाही? दूरदर्शन डीडी हे आकाशवाणीपासून इयर विभक्त झाले. दूरचित्रवाणी सेवा रंगीत झाली. सी पर्याय, भारतभर दूरचित्रवाणी जाळे वेगाने पसरले. ड, रामायण महाभारत सारख्या मालिकांचे प्रसारण सुरू झाले. योग्य उत्तर काय आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, दूरदर्शन हे आकाशवाणीपासून विभक्त झालं. त्याचं स्पष्टीकरण असं आहे, 1976 मध्ये दूरदर्शन हे आकाशवाणीपासून स्वतंत्र झाले. 1980च्या दशकामध्ये रंगीत प्रसारण 1982ला सुरू झालं. रामायण 1987, महाभारत 1988 या लोकप्रिय मालिकांचं प्रसारण झालं. भारतभर दूरचित्रवाणीचे जाळे झपाट्याने वाढले. म्हणूनच ए मध्ये दिलेला घटना 1980च्या दशकाआधीचीच झाली आहे. त्यामुळं ए पर्याय योग्य आहे. त्यानंतरचा बघा 20वा म्हणजे या संवाद या घटकावरचा शेवटचा प्रश्न, ऑनलाईन मीटिंगच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? असत्य विधान ओळखायचंय. बघा, यामध्ये निशब्द संज्ञापनाचे संकेत नसतात, ते स्थळाच्या मर्यादा पार करते, ते बहुमाध्यम संज्ञापन करू शकते, त्यामध्ये विविध आंतरक्रियांचा समावेश करता येऊ शकतो. तर योग्य उत्तर आहे त्यामध्ये निशब्द संज्ञापनाचे संकेत नसतात. ऑनलाईन मीटिंगच्या संदर्भामध्ये असत्य विधान आपल्याला ओळखायला सांगितलं होतं. ए पर्याय योग्य आहे. ऑनलाईन मीटिंगमध्ये निशब्द संज्ञापन नॉन व्हर्बल कम्युनिकेशन पूर्णपणे शक्य असते. उदाहरणार्थ हावभाव, चेहऱ्याचे भाव, अंगविक्षेप, आवाजाचा सूर वगैरे हे व्हिडिओ कॉल किंवा व्हर्च्युअल माध्यमामधून दिसून येते. त्यामुळं ए विधान हे चुकीचं असत्य आहे हेच आपल्याला सांगता येतं. अशा पद्धतीनं एकंदरीत आपण या घटकावरचे म्हणजे संज्ञापन हा जो चौथा घटक आहे त्याच्यावरचे 5 प्रश्न आपण विश्लेषण केलेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांना ऑल एक्झाम म्हणजे पेपर 1 सेटनेटसाठी जी 2026 म्हणजे मार्च 2026ला जी सेट परीक्षा होणार आहे त्यासाठी जे काय तयारी करत असतील तर त्या विद्यार्थ्यांना आपली बॅच सुरू झालेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला सर्व घटकांच्या नोट्स, मागील 12 वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण म्हणजे 15 जूनच्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण, तुम्हाला घटकवाईज विश्लेषण मिळेल. त्यानंतर सर्व 10 घटकांच्या नोट्स मिळतील, सर्व 10 घटकांचे रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील, प्रत्येक रविवारी डिस्कशन सेशन असेल. अशा पद्धतीचा 1 वर्षाचा कोर्स तुम्हाला पेपर 1चा फक्त 1,500 रुपयामध्ये मिळणार आहे, ज्यामध्ये 10 टेस्ट सिरीज ऑफलाईन आणि 10 टेस्ट सिरीज ऑनलाईनही नेट परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला सोडवता येणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांना क्लास जॉईन करायचा आहे त्यांनी ऑल एक्झाम कट्टा ॲप डाउनलोड करायचं आहे. काही अडचण येत असेल तर तुम्ही 9619047738 या क्रमांकाला फोन करू शकता. तहान लागल्यावर विहीर खणण्यापेक्षा आधीच जर आपण विहीर केली म्हणजे आपल्या अभ्यासाचं ही तसंच असतं. अनेक विद्यार्थी परीक्षा 1 महिन्यावर आल्यानंतर क्लास जॉईन करतात, नंतरनं आपला रिझल्ट यायला अडचण येते किंवा आपण तेवढा वेळ देऊ शकत नाही. त्यामुळं परत वेळ दळवण्यापेक्षा आजच तुम्ही क्लास जॉईन करू शकता, जेणेकरून तुम्हाला पेपर 1 पेपर 2चं जर तुम्ही क्लास जॉईन करणार असाल तर फक्त दोन्ही विषयाचा जॉईन केला तर फक्त 3,000 रुपयामध्ये तुम्हाला क्लास जॉईन करता येणार आहे. 1 वर्षाच्या व्हॅलिडिटीसह पूर्ण नोट्स, ऑनलाईन ऑफलाईन टेस्ट सिरीज, मागील प्रश्नपत्रिका विश्लेषण, सर्व घटकांच्या नोट्स आणि सर्व घटकावर आधारित रेकॉर्डेड लाईव्ह लेक्चर्स, प्रत्येक रविवारी डिस्कशन सेशन, अशा स्वरूपामध्ये तुम्हाला हा कोर्स उपलब्ध असणार आहे.
मराठी, हिंदी, इंग्रजी, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र या विषयाचे कोर्सेस उपलब्ध आहेत. हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच आपल्या मित्रमैत्रिणींना जे या परीक्षेची तयारी करतायत त्यांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.